एकविसाव्या शतकात महिला ज्या वेगाने प्रगती करत आहेत त्याच्यासोबत त्यांना स्वतःच्या स्वास्थ्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. पळापळीची जीवनशैली, वेळोवेळी खाणे, नाईट रूटीन यामुळे जीवनशैलीजन्य आजार निर्माण होतात, म्हणजेच लाईफस्टाईल डिसऑर्डर्स. जेव्हा आपण लाईफस्टाईल डिसऑर्डर्सबद्दल विचार करतो, सगळ्यात पहिला आजार जो डोळ्यासमोर येतो तो म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम म्हणजेच PCOD. आज आपण या कार्यक्रमात याच संदर्भात चर्चा करणार आहोत आणि आपल्यासोबत आहेत स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर स्वाती गुरव अंजीकर. नमस्कार डॉक्टर स्वाती गुरव अंजीकर या बैरांगी जिजीबाई आरोग्य महाविद्यालयामध्ये सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी लंडन UK मधनं MRCOG म्हणून उच्चस्तरीय पदवी पण धारण केली आहे. त्यांना PCOD आणि महिलांच्या हार्मोन समस्यांवरती सखोल अभ्यास आहे. नमस्कार डॉक्टर स्वाती, आपल्या या कार्यक्रमात सहर्ष स्वागत आहे. नमस्कार मॅडम. डॉक्टर, PCOD म्हणजे नेमकं काय हे आपल्या प्रेक्षकांना थोड्या साध्या भाषेत सांगा. PCOD ही एक हार्मोनल समस्या आहे ज्यामध्ये महिलांच्या अंडाशयावर म्हणजे ओव्हरीवर परिणाम होतो. त्यांची पाळी अनियमित होती आणि त्यांच्यामध्ये अतिरिक्त केस ह्याची वाढ व्हायला लागती आणि त्यांचं वजन वाढतं. ओके. आता मी त्वचारोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे आणि माझ्या OPDला बरेचसे पेशंट येतात ज्यांच्या चेहऱ्यावर मुरूम आहेत, लठ्ठपणा होतो, वेळोवेळी पाळी येते, ओबेसिटी येते आणि पुढे इन्व्हेस्टिगेट केल्यावर असं कळतं की त्यांना PCOD झालेलं आहे. तर हे कुठल्या प्रकारचे इन्व्हेस्टिगेशन्सवरून आपल्याला कळतं आणि कुठल्या पॉईंटला पेशंटनी गायनेकोलॉजिस्ट किंवा स्पेशलिस्टकडे जाणं योग्य आहे ते आम्हाला थोडं सिंपल भाषेत सांगा. ह्याचं उत्तर देण्यापूर्वी मी आपल्याला PCOD आणि PCOS ह्या दोन आजारांमध्ये काय फरक आहे हे प्रेक्षकांना सांगू इच्छिते. तर PCODमध्ये प्रेक्षक आपण बघितलं की अंडाशयावर परिणाम होतो आणि त्यामुळं स्त्रीबीजे वेळेवर बाहेर पडत नाहीत, त्यामुळं पाळी ही अनियमित होते आणि अनियमित अंडोत्सर्जन म्हणजे ओव्ह्युलेशन झाल्यामुळं गर्भधारणेत देखील समस्या येते. तर PCOS हा केवळ अंडाशयापुरता म्हणजे ओव्हरीपुरता मर्यादित नसून हा संपूर्ण शरीरावर परिणाम करणारा आजार आहे. ह्यामध्ये हार्मोनचं संतुलन इतकं बिघडतं की अंडाशय हे वेळेवर नियमित रूपात अंडोत्सर्जन म्हणजे ओव्ह्युलेशनच बंद करतं. त्यामुळं शरीरामध्ये पुरुषी हार्मोन्स ज्यांना आपण अँड्रोजन म्हणतो त्याचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे अनियमित पाळी, वजन वाढणं, ह्याच्याशिवाय वाढलेल्या अँड्रोजनमुळं जसं तुम्ही बोलला की चेहऱ्यावर, छातीवर आणि पोटावर अतिरिक्त केसांची वाढ होणं, ही देखील लक्षणे आपल्याला दिसतात. आणि वेळेवर जर आपण त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तर लॉंग टर्म इफेक्ट म्हणजे पुढं जाऊन ह्या महिलांमध्ये टाईप 2 डायबिटीस, मधुमेह, उच्च रक्तदाब कॉम्प्लिकेशनचा भाग झाला की जर PCOD वेळेवर नियंत्रणमध्ये केलं नाही तर मग पुढे जाऊन काय होणार याचं पण थोडंसं आम्हाला माहिती सांगा. नक्कीच. तर PCODला आपण वेळेवर उपचार नाहीत केले तर जे अँड्रोजन्स म्हणजे पुरुषी हार्मोन्स वाढलेले असतात त्यामुळे इन्शुलिनचा रेझिस्टन्स, आपण सगळेच जाणतो इन्शुलिन हे हार्मोन साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी लागणारं हार्मोन आहे. तर आपले शरीर योग्य रीतीने इन्शुलिनला प्रतिसाद देत नाही, त्यामुळे रक्तातील इन्शुलिनची पातळी वाढती. ह्याला आपण इन्शुलिन रेझिस्टन्स म्हणतो. या पेशंट्सला डायबिटीज होण्याची संभावना जास्त असते. अगदीच. इन्शुलिन रेझिस्टन्स म्हणजे शरीर ग्लुकोज हे वापरू शकत नाही आणि रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं. ह्यालाच आपण टाईप 2 डायबिटीस
किंवा मधुमेह असे म्हणतो. मधुमेह झाला की पुढे जाऊन त्यांना उच्च रक्तदाबाचा धोका उद्भवतो आणि तसेच आणखी काही वर्षानंतर उच्च रक्तदाब आणि मधुमेह ह्यामुळं हृदयविकाराचा देखील धोका उद्भवतो. बेसिकली मेटाबॉलिक सिंड्रोम, कोलेस्टेरॉलची वाढ बरोबर. होणे, डायबिटीज होणे, हायपरटेन्शन होणे, या सगळ्या आजारांचा प्रभाव पीसीओडीच्या पेशंट्समध्ये सामान्य जनतेपेक्षा थोडा जास्त प्रमाणात होतो. अगदीच. आणि कोलेस्ट्रॉलची पातळी जशी जशी वाढू लागते, आपण ज्याला हायपर कोलेस्ट्रॉलेमिया म्हणतो, Correct. तर त्यामुळं मेटाबॉलिझमवर देखील इफेक्ट होतो. म्हणजे चयापचय ज्याला आपण म्हणतो, तर ते पूर्ण शरीरावर परिणाम करू लागतं. त्यामुळं वजन आणखी वाढत जातं. त्यामुळं ओबेसिटीमध्ये वाढ होती आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळं पुढे जाऊन आपल्या हृदयविकाराचा धोका संभवतो. ओके. इन्फर्टिलिटी रिलेटेड काही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात का पीसीओडीमुळे? जसं आपण पाहिलं की अंडाशयातून वेळेवर स्त्रीबीजे बाहेर पडत नाहीत. म्हणजे ओव्युलेशन स्त्रीबीजे म्हणजे करेक्ट. ओव्ह्युलेशन इरेग्युलर झाल्यामुळे आपली फर्टिलिटीची क्षमता कमी होते. त्यामुळे आपल्याला गर्भधारणेची समस्या निर्माण होते. प्लस ओबेसिटी पण एक कारणीभूत आहे की महिलांमध्ये सेक्शुअल ड्राईव्ह थोडासा कमी होऊ शकतो. अगदीच. वाढलेलं अँड्रोजन्स म्हणजे पुरुषी हार्मोन्सचं प्रमाण ह्यामुळे ह्या महिलांमध्ये मानसिक आरोग्यावर देखील परिणाम होतो. बरोबर. जसं आपण आत्ताच बघितलं की PCOS हा केवळ शारीरिक समस्या नाही, तर तो मानसिक आरोग्यावर परिणाम करतो. त्यांच्यामध्ये चिडचिड, नैराश्य आणि मूड स्विंग्स हे प्रामुख्याने पाहायला मिळतात. आणि वाढलेल्या वजनांमुळे त्यांना बॉडी डिस्फिगरमेंटची एक भावना यायला लागते आणि वाढलेल्या अँड्रोजन्स एक फॅमिली येस ॲज अ होल त्याच्यावरती पण पडतो आणि डिस्टर्बन्सेस येतात. अगदीच. वाढलेल्या अँड्रोजन्समुळं सेक्स ड्राईव्ह कमी होणं, ज्याला आपण मेडिकल भाषेत लिबिडो म्हणतो, ह्या समस्येला ह्या स्त्रियांना सामोरे जावं लागतं. लीन पीसीओडी बद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन देऊ शकता का? जसं आपण आत्ताच पाहिलं की PCOD हा प्रामुख्यानं लठ्ठपणाचा आजार आहे. म्हणजे 80 ते 90% महिला PCODच्या महिलांमध्ये वजन जास्त असते, परंतु 10 ते 20% महिला अशा असतात की ज्यांचं वजन नॉर्मल किंवा कमी असतं आणि तरी त्यांच्यामध्ये PCOS आढळतं. तर ह्याची कारणं काय असतात आपण बघू. अनुवांशिकता, त्यानंतर वाढलेले अँड्रोजन आणि इन्शुलिनचा रेझिस्टन्स ही ह्याची प्रामुख्यानं कारणं आहेत. आणि ह्याच्याच बरोबर महत्त्वाचं कारण म्हणजे मानसिक ताणतणाव. जेव्हा आपल्यात ताणतणाव वाढतो तेव्हा स्ट्रेस हार्मोन कॉर्टिसोल हे वाढतं आणि ह्यामुळं ह्या आजाराची लक्षणं आणखी तीव्र होतात. डॉक्टर, पीसीओडी आजकाल 60-70% मुलींमध्ये आढळतं. ह्या कुठल्या वयोगटातल्या मुली तुमच्या साधारण पेशंट्स आहेत आणि सुरुवातीची लक्षणे कोणती? खूप चांगला प्रश्न आहे. PCOD हा प्रजनन क्षमतेतील महिलांचा आजार आहे. म्हणजे साधारण 18 ते 45 वयोगटातील महिलांचा आहे. परंतु ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं की बदललेली जीवनशैली आणि ताणतणाव ह्यामुळे हा आजार किशोरवयीन महिलांमध्ये देखील मुलींमध्ये वाढताना दिसतो. तर साधारण पाळी चालू झाल्यानंतर काही वर्षातच ह्या मुलींमध्ये अनियमित पाळीमध्ये अतिरक्तस्राव होणं हे लक्षणं आपल्याला दिसायला लागतात. आजकाल सगळ्याच महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना नाईट ड्युटीला सामोरे जावं लागते. मग ते मेडिकल क्षेत्र असो, IT सेक्टर असो किंवा एअरलाईन्स असो. तर या नाईट रुटीनचा हॉर्मोन्सवरती काय विपरीत परिणाम पडतो? अगदी खरं आहे. शरीराला 7 ते 8 तास रात्रीची झोप ही अतिशय आवश्यक असते आणि त्यामुळे आपल्या शरीरातील हार्मोन्सचं संतुलन म्हणजे इन्शुलिन हार्मोन्सचं रिलीज, पुरुषी हार्मोन आणि स्त्री हार्मोन ह्यांचं संतुलन हे नियंत्रित राहतं. परंतु जेव्हा आपल्याला अतिरिक्त ताण असतो, आपली झोप अपुरी असते, तेव्हा आपल्या शरीरात हार्मोन्सचा इम्बॅलन्स होतो आणि त्यामुळं मानसिक आरोग्यावरचे परिणाम म्हणजे ताणतणाव आणि नैराश्य वाढतं. आरोग्य संपदा या कार्यक्रमात घेऊया थोडीशी विश्रांती. नमस्कार प्रेक्षक हो, पीसीओडीवरची पुढील चर्चा आपण सुरू ठेवूया. माझ्यासोबत आहेत डॉक्टर स्वाती, स्त्रीरोग तज्ज्ञ. डॉक्टर स्वाती, मला एक सांगा, पीसीओडी डायग्नोज करायला कोणते इन्व्हेस्टिगेशन सामान्यतः तुम्ही प्रिस्क्राईब करता? सर्वप्रथम आपण शारीरिक तपासणी करतो, ज्यामध्ये आपल्याला आत्ताच आपण पाहिलं चेहऱ्यावर ॲक्नी आणि चेहऱ्यावर मेल पॅटर्न ऑफ हेअर ग्रोथ, बरोबर, म्हणजे एक्स्ट्रा हेअर्स दिसतात छातीवर आणि पोटावर देखील ते आपल्याला दिसतात. प्लस हेअर लॉस पण, बरोबर. आणि डोक्याच्या मागील भागातील केस मेल प्रमाणे गळायला लागतात. तसेच आपण सोनोग्राफी ही एक महत्त्वाची तपासणी करतो, ज्याच्यामध्ये अंडाशयामध्ये छोटे छोटे सिस्ट दिसतात. तर स्त्री बीजे ही
अपरिपक्व स्त्रीबीजे जास्त प्रमाणात PCOD मध्ये तयार होतात ओके. आणि ती साठून कालांतरानं त्याचं छोट्या गाठींमध्ये म्हणजे सिस्टमध्ये रूपांतर होतं ओके. आणि आपल्याला सोनोग्राफीत अंडाशयाचा आकार देखील वाढलेला दिसतो आणि हे सिस्ट दिसतात. ओके. ह्याचप्रमाणे आपण हार्मोन्सच्या काही ब्लड टेस्ट करतो, ओके. जसं की टेस्टेस्ट्रॉन म्हणजे पुरुषी हार्मोन अँड्रोजन आणि प्रोलॅक्टिन ह्या आपण टेस्ट करतो. तर बेसिकली आणि- इमेजिंग आणि लॅब वर्क या दोन्ही गोष्टींचं आणि blood एकत्रित test मध्ये- कन्क्लुजन म्हणजे आपल्याला PCOD. हो. Blood लुटेनायझिंग test मध्ये हार्मोन आणि एक- फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन या दोन हार्मोन्सचं पण आपण तपासणी करतो का आणि त्याचा रेशो किती इम्पॉर्टंट आहे याच्यावर थोडं स्पष्टीकरण सांगा. हो, तर ल्युटिनायझिंग हार्मोन हे अंडाशयातील थिकास नावाच्या सेल्समधून बाहेर पडलेलं असतं, ज्या PCOD मध्ये जास्त प्रमाणात कार्यशील राहतात आणि त्यामुळे LH हे हार्मोन हे नेहमीपेक्षा वाढतं. त्यामुळं नेहमी जो FSH आणि LHचा रेशो असतो की FSHचं प्रमाण हे जास्त असतं आणि LHचं कमी, तो रिव्हर्स म्हणजे उलटा होतो. तर LHचं प्रमाण वाढतं आणि FSHचं प्रमाण कमी होतं. तसेच आपण ज्या ब्लड टेस्ट करतो त्यामध्ये ब्लड ग्लुकोजची फास्टिंग ब्लड शुगर ही एक महत्त्वाची तपासणी आहे आणि मागील 3 महिन्यातील साखरेचा कंट्रोल म्हणजे HbA1c ही देखील तपासणी तेवढीच महत्त्वाची आहे. आणि प्रोजेस्ट्रॉन हे हार्मोनचं प्रमाण PCOD मध्ये कमी होतं. सगळ्याच पेशंटला सुरुवातीला या सगळ्या तपासण्या कराव्या लागतात की यातल्या काही निवडिकच तपासण्या तुम्ही सजेस्ट करता? जसं आपण पाहिलं की PCOD आणि PCOS हे PCOD केवळ अंडाशयापुरतं मर्यादित आहे, तर PCOS हा पूर्ण शरीराला परिणाम करणारा आजार आहे. बरोबर. त्यामुळे PCOD मध्ये फक्त सोनोग्राफीत आपल्याला सिस्ट दिसलं ओके. तरी आपण वैद्यकीय तपासणीमध्ये आपल्याला जे त्यांच्या चेहऱ्यावरील अतिरिक्त केस दिसतात म्हणजे त्याची- क्लिनिकल सिम्पटम्स प्लस लॅब वर्क आणि त्याच्यासोबतच इमेजिंग या बरोबर. तिन्ही गोष्टींचा निर्णय म्हणजे आपल्याला एक निदान करता येतं की हे पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम म्हणून आपण एक डायग्नोसिस करू शकतो. बरोबर. PCOD आणि PCOS मध्ये काही फरक आहे की दोन्ही सेमच आहेत गोष्टी? जसं आपण पाहिलं की PCOS हा पूर्ण शरीरावर परिणाम करतो, तर ह्याच्यामध्ये अंड्याचं उत्सर्जन म्हणजे ओव्ह्युलेशन पूर्णपणे थांबतं आणि त्याच्यामुळं गर्भधारणेत समस्या होती. तसेच अँड्रोजनची पातळी ही खूप जास्त प्रमाणात वाढती आणि इन्शुलिनला रेजिस्टन्स म्हणजे शरीर हे योग्य रीतीनं इन्शुलिनला प्रतिसाद देत नाही, त्यामुळं रक्तातील साखरेचं प्रमाण हे वाढत जातं. तर टाईप 2 डायबेटीस जो आपण जे म्हणतो आपण तो आत्ताच, देखील ह्याच्यात discussion वाढतो केलं आणि त्याच्यावर. लठ्ठपणामुळं कोलेस्ट्रॉलची लेवल वाढते. तर डिस्लिपिडेमिया म्हणजे हाय कोलेस्ट्रॉल लेवल ही PCOSच्या पेशंटमध्ये जास्त बघायला मिळते. तर बेसिकली हा एक आजार एक सिंड्रोम म्हणून ट्रीट केला पाहिजे. एक सिंड्रोमिक अप्रोच प्रत्येक तज्ज्ञांनी एक लक्षात ठेवले पाहिजे. बरोबर. PCOSला आपण मेटाबॉलिक सिंड्रोमच म्हणतो, म्हणजे हा चयापचयाचा म्हणजे मेटाबॉलिझमचा आजार आहे. दुष्परिणाम आहे. तो मेटाबॉलिक जो रेट आहे बॉडीमध्ये, जो प्रत्येक इंडिव्हिज्युअलचा किंवा प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामधला एक मेटाबॉलिक रेट असतो, एक बेसिक मेटाबॉलिक रेट, तो स्थिर ठेवायला किंवा चांगल्या वेगाने चालावा म्हणून आपण कुठले खाद्यपदार्थ घ्यायला पाहिजे जेणेकरून PCOD आपल्याला टाळता येईल? तर आहारात प्रथम मी सांगते कोणते पदार्थ घ्यावेत आणि कोणते पदार्थ टाळावेत. तर आपण किती खातो ह्याच्यापेक्षा आपण काय खातो हे महत्त्वाचं आहे. आपण ज्याला ग्लायसेमिक इंडेक्स कमी असलेले पदार्थ म्हणतो, म्हणजे जे रक्तातील साखरेची पातळी हे अचानकपणे वाढू देत नाहीत, असे पदार्थांचा समावेश जास्त करावा. म्हणजे बाजरी, ज्वारी, ओट्स, नाचणी ह्या पदार्थाचा जास्त समावेश करावा. आणि जे साखर, मैद्याचे पदार्थ म्हणजे बिस्किट, पिझ्झा, ब्रेड, तेलकट पदार्थ, प्रोसेस्ड फूड आपण म्हणतो म्हणजे चिप्स, पॅक्ड फूड, तर आणि कोल्ड ड्रिंक्स म्हणजे एम्प्टी कॅलरीज. येस, कोल्ड ड्रिंक्स म्हणजे शुगर ॲडेड ड्रिंक्स, Correct. ह्याचं प्रमाण आपण कमी करावं. तर 2 गोष्टी वाढाव्यात आणि 2 गोष्टी कमी कराव्यात. वाढवण्याच्या 2 गोष्टी कोणत्या आहेत, तर प्रथिनं आणि फायबरयुक्त पदार्थ. तर प्रथिनं म्हणजे प्रोटीन्स जे आपल्या शरीराचे स्नायू मजबूत करतात. शरीराचे स्नायू मजबूत झाले तर इन्शुलिनची वापर करण्याची शरीराची क्षमता सुधारते, त्यामुळे शरीराची शुगर वाढत नाही आणि वजन देखील नियंत्रित होतं. तर प्रथिनांमध्ये आपण रोजच्या आहारात जे समावेश करू शकतो की 1 वाटी वरण म्हणजे डाळ नियमित खाणं गरजेचं आहे. सोयाबीन, त्यानंतर उकडलेली अंडी, फिश, चिकन हे प्रोटीनचे आणि मोड आलेली कडधान्य हे प्रोटीन्सचे सोर्स आहेत. तर
नको असलेले पदार्थ म्हणजे तेलकट पदार्थ आणि साखर आणि फायबर म्हणजे जे आपल्याला आहारामध्ये वाढवायचं आहे, तर फायबरयुक्त पदार्थांमध्ये पालेभाज्या, फळभाज्या म्हणजे कोबी, दुधी भोपळा आणि मोड आलेली कडधान्य हे वाढवणं गरजेचं आहे. म्हणजे तुमच्या उत्तरावरून असं स्पष्ट होते की PCOD टाळायसाठी कॅलरी डेफिसिट आणि प्रथिनयुक्त म्हणजे प्रोटीन रिच आणि लो फॅट डाएट कंझ्युम केलं पाहिजे. अगदी आजकाल सगळे जी यंग जनरेशन बघतो ते जिम कल्चरमध्ये बरेच व्यस्त असतात. तर जिम सप्लिमेंट्स म्हणजे क्रिएटिन आणि वे प्रोटीन याचा किती रोल आहे PCOD साठी उपयुक्त आहेत ते की नाही आहेत हे तर थोडंसं स्पष्टीकरण द्या. व्हे प्रोटीन जे असतात हे आपल्या शरीराच्या किडनीवर लोड करतात. नक्कीच ते प्रोटीन आहेत, मसल बिल्डअप करतात म्हणजे स्नायूंना मजबूत करतात. पण तरी मला प्रकर्षानं सांगावं वाटतं की आपल्या प्रेक्षकांसाठी आपली जी भारतीय आहार पद्धती आहे ही अतिशय समावेशक आहे. प्रोटीन्स आणि फायबर्स ह्या सगळ्यांना समाविष्ट करते, म्हणून त्याला आपण संतुलित आहार किंवा बॅलन्स डाएट म्हणतो. तर मी थोडं विस्तारानं मॅडम सांगेन की आहारामध्ये काय घ्यावं हे मी अगदी सकाळी उठल्यापासून आपण जो सहज शक्य आहे असा व्यायाम, सहज शक्य आहे असा आहार सांगते. तर उठल्यानंतर 1 ग्लास कोमट पाणी आणि भिजवलेले 4 बदाम किंवा अक्रोड हे आपण घेऊ शकता, किंवा रात्री भिजायला मेथीचे दाणे टाकायचे आणि सकाळी आपण ते पाणी प्यायचं. तर त्यामुळं काय होतं तर मेथीच्या पाण्यामुळं आपल्या शरीराची इन्शुलिनची संवेदनाशीलता वाढते. तर नाश्त्यामध्ये आपण काय घेऊ शकतो तर मूग डाळीचा डोसा ज्याच्यात आपण वेगवेगळ्या पालेभाज्या टाकू शकतो, पालक किंवा मेथी टाकू शकतो, किंवा नाचणीचं सूप किंवा ओट्स घेऊ शकतो, किंवा तिसरा पर्याय म्हणजे आपण उकडलेली अंडी ज्याचा सफेद भाग आपण खाऊ शकतो. बरोबर. तर जेवणात आपण काय घेऊ शकतो तर जसं आपण बोललो की आपल्या प्लेटमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त भाग हा पालेभाज्या असणं गरजेचं आहे, पालेभाज्या किंवा फळभाज्या म्हणा. त्याचप्रमाणे आपण एखादी बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी हे जे लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड आहे ते आपण नक्कीच समाविष्ट करावं. आणि हाय प्रोटीनमधला भाग म्हणजे 1 वाटी वरण हे आपण घ्यावं, आणि ह्याच्याच बरोबर शक्य असेल तर 1 वाटी ताक नक्की घ्यावं. तर संध्याकाळच्या इव्हिनिंग स्नॅक्समध्ये आपण काय घेऊ शकतो तर भाजलेले मकाने आपण खाऊ शकतो, किंवा एखादं फळ, सफरचंद असं आपण अवेलेबल आहे जे घरात असं फळ खाऊ शकतो. आणि रात्रीच्या जेवणासाठी आपण रात्रीचा आहार हा शक्यतो कमी ठेवतो आहार दृष्टिकोनातून. तर त्यामध्ये आपण मूग डाळीची खिचडी घेऊ शकतो किंवा एखादं सूप घेऊ शकतो. तुम्ही PCODच्या पेशंट्सला डेअरी प्रॉडक्ट्स किंवा दूध, चहा, कॉफी आणि असे बाकीचे जे बेवरेजेस लोक कंझ्युम करतात त्याला किती इम्पॉर्टन्स देतात? शुगर ड्रिंक्स आपण ज्याला म्हणतो किंवा कोल्ड ड्रिंक्स जे म्हणतो बिव्हरेजेस, तर हे ह्याच्यामुळं PCODचा आजार हा वाढत आहे, त्यामुळं तो आपण शक्यतो टाळावा. आणि सूप जे भाज्यांचं सूप असतं ते आपण शक्यतो घ्यावं. PCODच्या पेशंट्सला ज्यांना डायग्नोज झालेलं आहे किंवा ज्यांना ओबेसिटी आहे पण अजून डायग्नोसिस झालेलं नाही त्यांनी व्यायाम कुठले केले पाहिजे? आता इथं व्यायामाच्या 2 पद्धती मी सांगते. व्यायाम हा एक जिममध्ये जाऊन जो आपण कार्डिओ म्हणतो तो अतिशय उपयुक्त असतो. जो सहज शक्य आहे असा व्यायाम म्हणजे 30 ते 40 मिनटं रोज चालणं. तर वेगवान धावणं ह्याच्यापेक्षा वेगानं चालणं हे PCODमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते फायदेकारकही आहे. त्यामुळे वजन देखील कमी होतं आणि हृदयविकाराची शक्यता देखील कमी होते. योगासनाचा किती रोल आहे? योगासनं आणि प्राणायाम ह्या दोन्हीबद्दल मी बोलते. योगासनं ही आपल्या शरीरातील रक्ताभिसरण सुधारतात आणि हार्मोन्सचं संतुलन नियमित करण्यासाठी अतिशय मदत करतात. तर प्रामुख्यानं आपण भुजंगासन म्हणजे कोब्रा पोज ह्या व्यायामात काय होतं तर आपल्या ओव्हरीवर पॉझिटिव्ह असा दाब निर्माण होऊन आपली मासिक चक्र हे नियमित होतं. त्यानंतर धनुरासन म्हणजे बो पोज ह्याच्यामध्ये पोटावरील स्नायूंना मजबूती येते. आणि बद्ध कोनासन म्हणजे बटरफ्लाय पोज ह्याच्यामध्ये आपलं पेल्विक सर्क्युलेशन सुधारतं आणि अंडाशय व्यवस्थित काम करू लागतं. नमस्कार. विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. डॉक्टर स्पीक आरोग्य संपदामध्ये आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर स्वाती, स्त्रीरोग तज्ज्ञ. PCODवरची पुढील चर्चा आपण सुरू ठेवूया. डॉक्टर स्वाती, मला एक सांगा, तुम्ही व्यायामाबद्दल आता आम्हाला थोडेसे डिटेल्स दिले.
तर हे व्यायामाचं कुठला शेड्यूल असलं पाहिजे की कुठले स्पेसिफिक व्यायाम ह्या वारी केले पाहिजे, कुठल्या बॉडीच्या कुठल्या अवयवाला कोणता व्यायाम गरजेचा आहे, हे थोडं आम्हाला स्पष्टीकरण द्या. जसं आपण पाहिलं की PCODच्या काही महिलांमध्ये वजन जास्त असतं, तर 20% महिला अशा देखील आहेत ज्यांना आपण लीन PCOS म्हणतोय आणि त्यांच्यामध्ये वजन कमी आहे. तर प्रथम मी ह्या महिलांबद्दल सांगते. तर त्यांच्यामध्ये आपल्याला वजन कमी करायचं नाही, पण त्यांच्यामध्ये त्यांच्या स्नायूंना मजबूत करायचं आहे. आणि ते का करायचं आहे, तर स्नायू जेव्हा मजबूत होतात तर ती आपल्या शरीराची इन्शुलिन वापर करण्याची क्षमता वाढते. बरोबर. त्यामुळं आपल्या शरीराची साखरेची पातळी कंट्रोलमध्ये राहते. बरोबर. आणि पुढे जाऊन त्यांना उच्च रक्तदाब आणि मधुमेह ह्यासारखे आजार होऊ नयेत म्हणून त्यांचे स्नायू मजबूत असणं हे गरजेचं आहे. तर ह्यासाठी काय काय करू शकतो, तर पुशअप्स किंवा स्क्वॅट्स म्हणजे साध्या शब्दात जोर बैठका, अगदी घरी करता येण्यासारखा साधा सोपा व्यायाम म्हणजे सूर्यनमस्कार, जो होल बॉडी एक्सरसाइज म्हणून ओळखला जातो, हा देखील अतिशय महत्त्वाचा आहे. आणि डंबेल्स वापरून किंवा वेट लिफ्टिंग, ज्याला आपण महिलांना सहज शक्य आहे असं, तो एक वेट ट्रेनिंगचाच भाग. वेट ट्रेनिंग किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग आपण ज्याला म्हणतो, हे स्नायू मजबूत करण्याचे व्यायाम, ह्याच्यावर लीन PCOSनं जास्त फोकस करावा. बरोबर. तर ज्यांना वजन नियंत्रित करायचं आहे अशा महिलांनी कुठला व्यायाम करावा ते मी सांगते. तर सर्वप्रथम आपण त्यांना कार्डिओ हा व्यायाम सांगतो, जो म्हणजे जिममध्ये fat burn साठी. अगदी खरं आहे, शरीरावरील चरबी वितळण्याचा व्यायाम. त्याचबरोबर आपल्याला जो नेहमी आणि रोज करता येईल असा व्यायाम म्हणजे PCODच्या महिलांना वेगात धावणं हे महत्त्वाचं नाही, परंतु वेगानं चालणं, ज्याला आपण ब्रिस्क वॉकिंग म्हणतो, हे अतिशय महत्त्वाचं आहे. ह्याचे फायदे असे आहेत की वजन हे नियंत्रणात येतं आणि त्याचबरोबर पुढे जाऊन त्यांचं हृदय स्ट्रॉंग होतं. बरोबर. तर त्यांनी दिवसाला 30 ते 40 मिनिटं ब्रिस्क वॉक करणं अपेक्षित आहे. आता आपण थोडक्यात बघू की प्रत्येक दिवशी कोणता कोणता व्यायाम त्यांना करता येईल. तर सोमवारी जर आपण सुरुवात केली तर सोमवारी आपण कार्डिओ केलं 30 ते 40 मिनिट, तर आपण मंगळवारी ब्रिस्क वॉक करू शकता, म्हणजे 40 मिनिट वेगाने चालू शकता. बुधवारी आपण हलका व्यायाम म्हणजे योगासन आणि प्राणायाम करू शकता. आत्ताच आपण बघितलं की मानसिक ताणतणाव हा वाढल्यामुळं त्यांच्यात लक्षणं ही आणखी तीव्र होतात PCODच्या महिलांमध्ये. तर तो आपल्याला संतुलित करायचा आहे आणि हार्मोन्सचं संतुलन हे योगासन आणि योगासनामुळे अधिक प्रभावी होतं. आणि प्राणायाममुळे देखील शरीरातील रक्ताभिसरण सुधारून मानसिक ताणतणाव कमी होतो. तर बेसिकली PCOD कंट्रोल करायला डाएट आणि एक्सरसाइज त्याचा इक्वल रोल आहे. अगदी. इंटरमिटंट फास्टिंग बद्दल तुमचं काय मत आहे? जेव्हा आपण अगदी 2 तासानं छोटा देखील पदार्थ खाल्ला तरी रक्तामधील साखरेचं प्रमाण अचानक वाढतं. साखरेचं प्रमाण वाढलं की इन्शुलिन वाढतं. इन्शुलिन काम करायला लागलं की ते वजन वाढण्यावर आपलं वजनाचा काटा सरकतो. म्हणून जेव्हा आपण फास्टिंग करतो तेव्हा आपण हे इन्शुलिनचे वाढणारे स्पाइक कंट्रोल करतो. त्यामुळं वजन नियंत्रित करण्यासाठी हे अतिशय चांगली पद्धत आहे. तर त्याचा काही कॉर्टिसोलवरती काही इम्पॅक्ट पडतो? कॉर्टिसोल जे स्ट्रेस हार्मोन आहे ते देखील कमी होतं. त्यामुळं आपल्याला शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक ताणतणावाचं संतुलन करणं हा देखील आपल्या उपचार पद्धतीचा एक प्रमुख भाग आहे PCOD मध्ये. काही काही पेशंट्स खाणं पिणं सोडून देतात वजन कमी करायचं आहे म्हणून. ती योग्य आहे का मॅडम? हे अतिशय चुकीचं आहे. जसं मी बोलले की किती खावं ह्यापेक्षा काय खावं महत्त्वाचं आहे. आणि आत्ताच आपण बघितलेलं आहे की जेवणामध्ये जे 2 पदार्थ वाढवायचे आहेत त्याच्यात आपण प्रामुख्यानं लक्ष देणार आहोत प्रोटीन्स आणि फायबर ह्याच्यावर, आणि कमी करणाऱ्या पदार्थांमध्ये स्निग्ध पदार्थ आणि तेलकट पदार्थ हे आपण कमी करणार आहोत. जसे की लो कार्बोहायड्रेट म्हणजे मैदा नसलेले पदार्थ ह्यांचा आपण टाळणार आहोत. कार्बोहायड्रेट रिच आयटम जे जनरली आपल्या उपवासामध्ये बटाटा, साबुदाणा हे जे आपण खाद्यपद्धतीमध्ये आपल्या संस्कृतीमध्ये आहेत ते योग्य आहेत का PCOD पेशंटसाठी? आहार हा कोणता आहे ह्यापेक्षा किती प्रमाणात आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. कोणत्याही आहाराचं जर तुम्ही अतिसेवन केलं तर त्याचे आपल्याला साईड इफेक्ट्स दिसणार आहेत. आणि भगर किंवा आपण ज्याला शिंगाड्याचं पीठ म्हणतो, वरई, तर हे अतिशय चांगले पदार्थ आहेत. ते साखर देखील कंट्रोल करतात. त्यामुळे त्यांचा समावेश आपण करावा. पोटॅटो किंवा बटाटाच खाल्ला पाहिजे असं नाहीये, दुसरे पण ऑप्शन्स अवेलेबल, राजगिरा आहे, वरई आहे. तर ह्या गोष्टींच्या समावेशाने सुद्धा वजन कंट्रोल करता येतं. अगदी. मॅडम, PCOD पूर्णपणे बरा होतो का? PCOD हा पूर्णपणे बरा होऊ शकत नाही, परंतु
जीवनशैलीतील बदल म्हणजे योग्य आहार, नियमित व्यायाम आणि ताणतणावाचं संतुलन आणि योग्य औषधोपचार ह्याच्यामुळे तो नक्कीच नियंत्रित ठेवता येतो. आणि अशा प्रकारे आजार नियंत्रित ठेवून PCODच्या अनेक महिला ह्या नॉर्मलपणे गर्भधारणा देखील करू शकतात. मला एक सांगा, PCODचे जे सुरुवातीची लक्षणं आहेत ती आढळल्यावर किंवा कुठल्या स्थितीमध्ये PCOD पेशंट्सला तुम्ही ॲज अ गायनेकोलॉजिस्ट ट्रीटमेंट स्टार्ट करता? PCODचं प्राकर्षानं दिसणारं लक्षण म्हणजे पाळी नियमित तारखेला न येणं किंवा नियमित तारखेपेक्षा खूप पुढे जाणं. तर कधी कधी ह्या महिलांना 2 ते 6 महिने पाळी येत नाही. तर अशा वेळी मी म्हणते अवश्य तुम्ही गायनेकोलॉजिस्टना भेटणं गरजेचं आहे. कारण ह्याचा परिणाम काय होतो, जेव्हा 2 ते 6 महिने पाळी येत नाही तेव्हा आपल्या शरीरातील एंड्रोजनची पातळी वाढती आणि त्याचबरोबर आपलं युटराईन लायनिंग म्हणजे गर्भपिशवीचं आतील आवरण हे वाढत जातं. इस्ट्रोजन हे हार्मोन वाढतं. पण ह्या सायकलमध्ये प्रोजेस्ट्रॉन हे हार्मोन नसल्यामुळं त्यांना वेळेवर पाळी येत नाही. कारण ओव्ह्युलेशन आणि बाकी अनियमित झालेलं असतं. आणि मग जेव्हा उशिरानं पाळी येते तेव्हा त्यांना अतिरक्तस्राव होतो. त्यामुळं ह्या महिलांचं हिमोग्लोबिन देखील कमी होत लागतं, त्यांना थकवा जाणवायला लागतो. म्हणून आता जे रेकमेंडेशन आहेत की 3 महिन्यापेक्षा जास्त पाळी चुकणं हे गर्भाशयाच्या पिशवीला एक धोका समजलं जातं. तर महिलांना वर्षातून कमीत कमी 5 वेळा पाळी आलीच पाहिजे. जर 5 पेक्षा कमी वेळ अवधीमध्ये त्यांना वर्षातून पाळी येत नसेल तर त्यांनी अवश्य डॉक्टरांना दाखवावं. कारण ह्याचं लॉंग टर्म कॉम्प्लिकेशन म्हणजे युट्राईन गर्भपिशवीचा कॅन्सरचा धोका जास्त उद्भवतो. काही पेशंट्स जोपर्यंत मेडिकल लाईन ऑफ मॅनेजमेंट चालू असते तोपर्यंत त्यांच्या सायकल्स रेग्युलर राहतात, पण एकदा ते बंद केल्यावर परत त्यांच्या ओरिजिनल स्थायी सिच्युएशनमध्ये येतात ज्याच्यात इरेग्युलर सायकल्स होतात. तर असं का, ही गॅप कशाला आहे आणि त्यांनी किती दिवस औषधं चालू ठेवावी लागतात? नियमित स्वरूपात ओव्ह्युलेशन होत नाही, त्यामुळं पुरुषी हार्मोन्सचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळं पाळीही अनियमित होती. तर जेव्हा आपण ज्याला होलिस्टिक अप्रोच म्हणतो, म्हणजे आपण इथं शरीर आणि मानसिक आरोग्य ह्या दोन्हीवर फोकस करत आहोत, तर जीवनशैलीतील बदल हा औषधोपचारांनी इतकाच महत्वाचा आहे. तर आपण त्याला कन्सिस्टन्सी म्हणजे नियमित स्वरूपात आहारातील बदल आणि नियमित व्यायाम हे सातत्यानं चालू ठेवणं ही देखील एक उपचार पद्धतीचा महत्वाचा भाग आहे. आणि जे आता आपण बघितलं, जे हार्मोन्स आपल्या शरीरात कमी होत आहेत जसे की प्रोजेस्टिन, तर हे हार्मोन आपल्याला मासिक पाळीमध्ये सायक्लिकल रूपात म्हणजे नियमित स्वरूपात देणं गरजेचं आहे, जेणेकरून नैसर्गिकरित्या जेव्हा पाळी येते तेव्हा जे हार्मोनचं संतुलन नियंत्रित होतं तशाच प्रकारे आपल्याला PCODच्या महिलांमध्ये हार्मोन्सचं संतुलन नियंत्रित करणं गरजेचं आहे. तुम्ही नियंत्रित करायला कुठले कुठले मॉलिक्युल्स वापरता मॅडम? PCODसाठी आपल्याकडे अनेक औषधोपचार पद्धती उपलब्ध आहेत. कुणाला काय ट्रीटमेंट द्यावी हे प्रामुख्यानं PCODची काय लक्षणं आहेत, बेसिकली कस्टमाइज्ड ट्रीटमेंट प्लॅन प्रत्येक पेशंटचा वेगळा असा. अगदी खरं आहे, टेलर्ड अप्रोच ज्याला आपण म्हणतो. तर ह्याच्यामध्ये PCODची प्रामुख्यानं लक्षणं काय दिसत आहेत, त्यानंतर त्यांचं वय काय आहे आणि त्यांना गर्भधारणेची इच्छा आहे का ह्याच्यावर अवलंबून असतं. तर गर्भनिरोधक गोळ्या म्हणजे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स, तर ह्या आपण कुणाला देतो, तर पाळी ह्याचा फायदा असा आहे की पाळी नियमित होती, तसेच शरीरातील अँड्रोजनचं प्रमाण कमी होतं. जेव्हा रेग्युलर ओव्ह्युलेशन होतं तेव्हा नियमित पाळी येते आणि चेहऱ्यावरची ॲक्नी आणि हिरसुटिझम म्हणजे जे एक्स्ट्रा हेअर्स आहेत ते देखील कमी होतात. पेशंट्सनी डायरेक्ट जर दुकानातून जाऊन घेतलं तुम्हाला कन्सल्ट न करतात तर ते योग्य आहे का आणि त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात? जसं आपण पाहिलं की प्रोजेस्ट्रॉनची हार्मोन पातळी ह्याच्यात कमी होती, तर आपल्याला महिलांमध्ये प्राकर्षानं काय त्रास आहे हे बघून ट्रीटमेंट द्यावं लागतं. ज्या महिलांना अतिरक्तस्राव होतो त्यांना आपल्याला प्रोजेस्टिनचं हार्मोन द्यावं लागतं. आणि ज्या महिलांची पाळी अगदी अनियमित आहे, तसेच काही महिलांना पाळीमध्ये रक्तस्राव देखील कमी होतो, म्हणजे 2 ते 3 दिवस कमी होतो, नेहमी असणाऱ्या रक्तस्रावापेक्षा कमी होतो, अशा महिलांसाठीची ट्रीटमेंट वेगळी असते. म्हणून जरी हे ओव्हर द काउंटर ड्रग असलं तरी माझा सल्ला हाच राहील की तुम्ही गायनेकोलॉजिस्टना कन्सल्ट करा आणि मगच तुम्हाला जी टेलर्ड अप्रोच आहे म्हणजे तुम्हाला जी योग्य ट्रीटमेंट आहे ती चालू करा. कुठेच जाऊ नका प्रेक्षको, आम्ही परत येऊया या डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा PCODवर चर्चा या भागात. नमस्कार प्रेक्षक हो, डॉक्टर स्पीक आरोग्य संपदामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत.
ट्रीटमेंट म्हणून सिम्पटम वाईज तुम्ही कशी ट्रीटमेंट प्लॅन करता? ज्या महिलांमध्ये गर्भधारणेची समस्या असते त्यांना म्हणजे आपण इन्फर्टिलिटी. बरोबर, त्यांना आपण गर्भधारणा होण्यासाठीची ट्रीटमेंट चालू करतो. म्हणजे आपण बघितलं की अनियमित ओव्ह्युलेशन, मग त्यांच्यासाठी आपल्याला ओव्ह्युलेशन इंडक्शन म्हणजे नियमित स्वरूपात ओव्ह्युलेशन होण्यासाठी काही औषधं असतात. ती मेडिसिनची रूपात जे असतात त्यांना क्लोमिफेन सिट्रेट आणि लिट्रोझोल ही 2 औषधं उपलब्ध आहेत. परंतु ह्यांना जर त्यांचा प्रतिसाद नसेल तर आपल्याला पुढे जाऊन काही इंजेक्शन्स हार्मोन्सच्या स्वरूपात द्यावी लागतात. जसे की इंजेक्शन रिकॉम्बिनंट FSH तसेच HMG हे 2 इंजेक्शन्स आपण फर्टिलिटी ट्रीटमेंट म्हणून वापरतो. मेटफॉर्मिन हे एक औषधाचं रोल इथं अतिशय महत्त्वाचा आहे. तो मी सांगू इच्छिते की इन्शुलिनचा रेझिस्टन्स ह्या महिलांमध्ये वाढलेला असतो, जो आपल्याला संतुलित करण्यासाठी मेटफॉर्मिन हे असे औषध आहे की ते शरीराची इन्शुलिनची संवेदनाशीलता वाढवतं आणि त्यामुळे साखरेची पातळी कमी करतं आणि त्यामुळे वजन देखील कमी करतं, भूक कमी करतं. त्यामुळे कोणतीही फर्टिलिटी ट्रीटमेंट जेव्हा आम्ही चालू करतो तेव्हा हे मेटफॉर्मिन हे औषध आम्ही प्रेफर करतो. तसेच इनोसिटोल हे एक औषध असतं जे आपल्याला ओव्हरीचं कार्य व्यवस्थित चालू राहावं म्हणून मदत करतं. तर हे कॉम्बिनेशन टॅबलेट म्हणून वापरता तुम्ही की सेपरेट मॉलिक्युल्स म्हणून देता? कसं तुम्ही शेड्यूल करता तुमचं ट्रीटमेंट? तर ह्या टॅबलेट्स ज्या असतात ते पेशंटची प्रायोरिटी बघून आम्ही चालू करतो. पेशंटमध्ये हार्मोन्सचे कोणते लक्षणं प्रादुर्भावानं दिसतात आणि त्यांचे फर्टिलिटीचा रिस्पॉन्स कसा आहे हे बघून आम्ही ठरवतो. ह्या औषधांचा काही साईड इफेक्ट्स आहेत का? जसे हे हार्मोन्सचे इंजेक्शन्स आहेत आणि PCODच्या महिलांमध्ये आपण बघितलं की असंतुलन इतक्या स्वरूपाचं असतं की जेव्हा आपण हे इंजेक्शन्स देतो तेव्हा अंडाशय हे स्टिम्युलेटेड म्हणजे ओव्हर स्टिम्युलेटेड होण्याची जास्त शक्यता असते आणि त्यावेळी थोडंसं सिरियस स्वरूपाचं त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणजे जेव्हा अंडाशयाचा आकार अचानक वाढू लागतो तेव्हा शरीरातील पाण्याची प्रमाण कमी होतं, पोटात पाणी साठायला लागतं, छातीत पाणी साठायला लागतं, त्यांना श्वासोच्छवासासाठी दम लागू शकतो. तर ह्याला आम्ही OHSS म्हणजे ओव्हेरियन हायपर स्टिम्युलेशन सिंड्रोम असे म्हणतो. तर हा होऊ नये म्हणून आपल्याला अतिशय नियंत्रित स्वरूपात म्हणजे कंट्रोल्ड ओव्हेरियन स्टिम्युलेशन अशा प्रकारे औषधं ही कंट्रोल डोसमध्ये द्यावी लागतात. तुम्ही ही औषधं किती कालावधीसाठी देता मॅडम? शक्यतो 6 महिन्यापेक्षा जास्त ही ओव्ह्युलेशन इंडक्शनची ट्रीटमेंट चालू नसावी, कारण ह्याचा पुढे जाऊन अंडाशयाच्या कर्करोगावर म्हणजे ओव्हेरियन कॅन्सरचा देखील दुष्परिणाम होऊ शकतो. काही मॉनिटरिंग तुम्हाला लागतं जेव्हा तुम्ही ही औषधं चालू करतात? जेव्हा आपण हे ओव्ह्युलेशन इंडक्शन ट्रीटमेंट चालू करतो तेव्हा ओव्हरीचा रिस्पॉन्स बघण्यासाठी आपण सोनोग्राफी, ज्याला फॉलिक्युलर सोनोग्राफी म्हणतो, तर ही काही अंतराच्या काही दिवसांच्या गॅपमध्ये म्हणजे 9व्या दिवशी 11व्या दिवशी अशा प्रकारे आपल्याला जोपर्यंत ओव्ह्युलेशन होत नाही तोपर्यंत अंडाशयाची ग्रोथ ही मॉनिटर करावी लागते. ओके मॅडम. आणि सिन्स PCOD हा एक सिंड्रोम आहे तर याला सिंड्रोमिक अप्रोच करणं गरजेचं आहे असं वाटतं का तुम्हाला? नक्कीच. आता हा जसं आपण बघितलं मेटाबॉलिझमचा आजार आहे, म्हणजेच इथं मधुमेह तज्ज्ञ ह्यांची देखील इन्व्हॉल्वमेंट, तसेच वजन नियंत्रण करण्यासाठी ओबेसिटी स्पेशलिस्ट असतात, तसेच आपण स्किन स्पेशलिस्ट म्हणजे डर्मॅटॉलॉजिस्ट, कारण ह्याच्यात चेहऱ्यावर ॲक्नी, त्यानंतर चेहऱ्यावर एक्सेसिव्ह हेअर्स, तर ह्याच्या ट्रीटमेंटसाठी आपल्याला डर्मॅटॉलॉजिस्टची देखील इन्व्हॉल्वमेंट अतिशय महत्त्वाची आहे. तुम्ही हे जे ट्रीटमेंट चालू करता, पेशंटचा रिस्पॉन्स सपोज आला तर ते पेशंट्सनी ते कंटिन्यू करणं किती महत्त्वाचं आहे आणि कंटिन्युएशनमध्ये काय टॅबलेट देणं गरजेचे आहे की नाही आहे, की फक्त जीवनशैली मेंटेन करून सुद्धा त्यांचं आजार कंट्रोलमध्ये राहू शकतो? जर वजन आपण नियंत्रित ठेवलं, योग्य त्या जीवनशैलीत बदल करून म्हणजे नियमित व्यायाम आणि आहारातील बदल आणि 5 ते 10% जरी आपण आपलं वेट लॉस केला तर त्यामुळं नैसर्गिकरित्या ओव्ह्युलेशन चालू होतं. तर हा पॉझिटिव्ह इफेक्ट आहे आणि हा आपल्याला मेंटेन करण्यासाठी आपल्याला जीवनशैलीतील बदल चालू ठेवावाच लागणार, पण औषधोपचारांबरोबर हे देखील वजन नियंत्रित होणं हे देखील महत्त्वाचं आहे. मला एक सांगा मॅडम, बॉडी मास इंडेक्स म्हणजे BMI आणि PCODचं काय कनेक्शन आहे? बॉडी मास इंडेक्स म्हणजे वेट इन kg आणि हाईट इन मीटर स्क्वेअर ह्याचा रेशो असतो. तर तो आयडियल म्हणजे निरोगी बॉडी मास इंडेक्स काय असतो ते आधी आपण बघू. 18 ते 25 हा निरोगी सशक्त महिलांचा बॉडी मास इंडेक्स असतो आणि PCODच्या महिलांमध्ये वजन वाढल्यामुळं त्यांचा
BMI हा 25च्या वर किंवा 30च्या वर व्हायला लागतो. त्यामुळं तो नियंत्रित करण्यासाठी आपल्याला व्यायाम हा अतिशय महत्त्वाचा आहे. आजकाल कुठल्याही जिममध्ये गेलं किंवा कुठल्याही स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीसाठी आपण एनरोल करतो, सगळ्यात पहिले आपल्या BMI चेक केला जातो आणि एक बॉडी फॅट इंडेक्स पण कॅल्क्युलेट केला जातो. तर PCODमध्ये BMI आणि बॉडी फॅट इंडेक्स याचं काय कनेक्शन आहे? PCODमध्ये जसं जसं अँड्रोजन वाढायला लागतं तर त्याचा परिणाम काय होतो की पोटाचा घेर वाढतो. तर बरोबर. आपण ज्याला वेस्ट हिप रेशो म्हणतो, सेंट्रल ओबेसिटी म्हणू शकतो आपण. अगदीच वेस्ट हिप रेशो, तर हा नॉर्मली 0.8 पेक्षा कमी असला पाहिजे. बरोबर. परंतु ह्या महिलांमध्ये वेस्ट म्हणजे पोटावर चरबी वाढण्याचं प्रमाण वाढल्यामुळं वेस्ट हिप रेशो हा 0.8 पेक्षा वाढू लागतो. म्हणून आपल्याला चरबी वितळवणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. असं होऊ शकतं का की BMI नॉर्मल आहे बट बॉडी फॅट इंडेक्स थोडा आउट ऑफ प्रपोर्शन आहे किंवा नॉर्मलपेक्षा जास्त आहे, तर ते पेशंट्स पण PCODसाठी किंवा पुढील लाईफस्टाईल डिसऑर्डरसाठी प्रोन आहेत? ज्यांचा वेस्ट हिप रेशो किंवा सेंट्रल ओबेसिटी जसं तुम्ही म्हणाला ही जास्त आहे, अशांमध्ये आपण बघितलं की हायपर अँड्रोजेनिझम दिसतं. बरोबर. म्हणजे पुढं जाऊन ह्याचं रूपांतर इन्शुलिन रेजिस्टन्समध्ये असल्यामुळे बरोबर. पुढे जाऊन मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे देखील विकार वाढतात. त्यामुळं त्यांनी हे कंट्रोल करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तर बेसिकली PCOD हा एक मेटाबॉलिक सिंड्रोमचा एक भाग कन्सिडर करू शकतो आपण, ज्याच्यात डायबिटीज, हायपरटेन्शन, कोलेस्ट्रॉल ह्या सगळ्या गोष्टी अल्टिमेटली समूह होऊन जातात आणि नंतर मग ट्रीटमेंट करणं फार अवघड होऊन जातं. बरोबर आहे. अगदी खरं. आजकाल मॅडम GLP-1 ॲनोलॉग्स हे नावाचे आजकाल इंजेक्शन्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, तर याच्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना आणि मला थोडीशी सविस्तर माहिती सांगा. नक्कीच. तर GLP-1 म्हणजे ग्लुकॅगॉन लाईक पॉलिपेप्टाईड हे आपल्या पचन संस्थेत नियमित स्वरूपात तयार होणारं हार्मोन आहे. आणि ह्याच्यावर काम करणारं औषध म्हणजे सीमाग्लुटाईड. आणि ह्याच्याबरोबरच ह्याचा दुसरा भाऊ म्हणा तुम्ही, म्हणजे टर्झेप्टाईड किंवा ज्याला आपण मुंजारो म्हणतो. तर ह्याची दुहेरी ॲक्शन आहे. हे GLP-1 आणि GIP म्हणजे ग्लुकॅगॉन लाईक इन्शुलिनोट्रॉपिक पेप्टाईड ह्याच्यावर देखील काम करतं. तर ह्याचे परिणाम हे आपल्याला 3 ठिकाणी बघायला मिळतात. सर्वप्रथम हे जेव्हा शरीरातील साखरेची पातळी वाढतं तेव्हा स्वादुपिंडाला जास्त इन्शुलिन सिक्रेट करायला लावतं. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मेंदूतील भूक नियंत्रण करणारं केंद्र जे हायपोथॅलॅमसमध्ये असतं त्याच्यावर काम करून हे आपली भूक कमी करतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे हे आपल्या पचन संस्थेवर पचन मंदावतं. म्हणजे आपल्या पोटातून बाहेर येणारं अन्न हे संथ गतीनं बाहेर येतं. म्हणून ते जास्त कालावधीमध्ये पोटात राहत असल्यामुळं आपल्याला भूक लागत नाही. GLP-1 ॲनोलॉग्स आता इंजेक्शन फॉर्ममध्ये जरी अवेलेबल असले तरी ते सेल्फ ॲडमिनिस्टरिंग इंजेक्शन फॉर्ममध्ये मिळतात. तर आता अशी बातमी पण चर्चेत आहे की ते ओव्हर द काउंटर मिळणार आहे. तर तुमचं या संदर्भात काय मत आहे? तर मला आपल्या प्रेक्षकांना देखील सांगावं वाटतं की हे सीमाग्लुटाईड आणि मुंजारो ह्याचे काही निकष असतात आणि ते निकष फुलफिल करणाऱ्या पेशंटनाच हे इंजेक्शन डॉक्टर्स प्रिस्क्राईब करतात. तर सगळ्यात पहिलं ज्यांचा बॉडी मास इंडेक्स हा 30पेक्षा जास्त आहे म्हणजे जे ओबेसिटीमध्ये मोडतात. दुसरी गोष्ट की ज्यांचा बॉडी मास इंडेक्स हा 27पेक्षा जास्त आहे परंतु त्यांना मधुमेह आहे किंवा उच्च रक्तदाब आहे, तर अशा पेशंट्स किंवा हाय कोलेस्ट्रॉल आहे अशा पेशंट्सना आपण हे औषध देतो. तर हे इंजेक्शन्स हे आठवड्यातून एकदा आणि शक्यतो नियमित वारी आणि नियमित वेळेला घेणं अपेक्षित असतं. आणि ते आपण त्वचेखाली म्हणजे सबक्युटेनियस स्वरूपात देतो. ते आपण पोटावर, मांडीवर आणि मांड्यांवर ह्या 3 ठिकाणी आपण देऊ शकतो. आणि जर आपण ही जागा इंजेक्शनची साईट आपण ज्याला म्हणतो ती रोटेट देखील करू शकतो. तर इंजेक्शन चालू करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या ब्लड टेस्ट असतात ते मी सांगू इच्छिते. सर्वप्रथम हे इंजेक्शन कुणाच्या सल्ल्यानं चालू करावं, तर इंजेक्शन हे एंडोक्रायनॉलॉजिस्ट म्हणजे हार्मोन्सचे तज्ज्ञ डॉक्टर, डायबेटॉलॉजिस्ट म्हणजे मधुमेहाचे तज्ज्ञ डॉक्टर, त्यानंतर ओबेसिटी स्पेशलिस्ट किंवा फिजिशियन म्हणजे MD मेडिसिन डॉक्टर, तर ह्यांच्या सल्ल्यानंच चालू करण्यात यावं. कारण ह्या औषधाचे किंवा ह्या इंजेक्शनचे काही दुष्परिणाम आहेत जे अतिशय तीव्र स्वरूपात असतात. आपण ही चर्चा पुढे चालू ठेवूया. डॉक्टर स्पीक आरोग्य संपदावर येऊया थोड्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार प्रेक्षक हो, आजच्या या डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा भागामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर स्वाती,
स्त्रीरोग तज्ज्ञ. आपण GLP-1 ॲनालॉग्सवर चर्चा करत होतो स्वाती मॅडम. मला एक सांगा, ह्या औषधांची काही साईड इफेक्ट्स आहेत का? माइल्ड दुष्परिणाम असतात, तसेच काही तीव्र दुष्परिणाम असतात. तर माइल्ड बघू आपण पहिल्यांदा, म्हणजे उलटी, मळमळ, कॉन्स्टिपेशन बरोबर. आणि लूज मोशन म्हणजे जुलाब, तसेच पोटात दुखणे, हे ह्याचे आणि पोटात गॅस होणं, पोट फुगल्यासारखं वाटणं, हे ह्याचे मंद असे दुष्परिणाम आहेत. परंतु तीव्र दुष्परिणाम म्हणजे स्वादुपिंडाचा दाह, ज्याला आपण पॅन्क्रियाटायटिस म्हणतो, हा, त्याच्यानंतर पोटात असह्य वेदना होणं, वारंवार उलट्या होणं, हे आपल्याला अलार्मिंग असे साईड इफेक्ट्स आहेत. हे औषध आपलं जेवणाप्रती भूक म्हणतात त्याला, ते कमी करतं. तर न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज पण आढळतात अशा पेशंटला जे GLP-1 ॲनालॉग्सवर आहेत? अगदी खरं आहे. तर आपण बघितलं 3 ठिकाणी काम करून हे औषध आपली भूक मंदावतं आणि त्यामुळं आपलं वजन कमी करतं. आणि हे औषध वजन कमी करण्याबरोबरच मधुमेहाच्या ट्रीटमेंटमध्ये देखील वापरलं जातं. आहार कमी झाल्यामुळं जीवनसत्वांची कमतरता होते, त्यामुळं आपल्याला महत्त्वाचे जे व्हायटल्स म्हणतो आपण, व्हिटॅमिन्स आहेत, ते जर कमी झाले तर थकवा यायला लागतो. GLP-1 ॲनालॉग जर जेव्हा तुम्ही कन्सिडर करता पेशंटला, तर त्याचे काही एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहेत, किंवा या पेशंटला एवढा BMI असावा, किंवा याला ब्लड लेवल्स एवढे असले पाहिजे शुगरचे, असं काही तुम्ही तपासणी करता? बरोबर. ही 2 औषधं म्हणजे सीमाग्लुटाईड आणि मुंजारो, ही वजन नियंत्रण करण्याबरोबरच मधुमेह असलेल्या पेशंटला आपण देतोय. आणि ह्याचा निकष जो आहे तो ज्यांचा बॉडी मास इंडेक्स हा 30 पेक्षा जास्त आहे असे पेशंट, किंवा ज्यांचा बॉडी मास इंडेक्स हा 27 पेक्षा जास्त आहे, परंतु त्यांच्यात उच्च रक्तदाब म्हणजे हायपरटेन्शन, हाय कोलेस्ट्रॉल लेवल आणि मधुमेह म्हणजे टाईप 2 डायबिटीस हा आजार आहे, असे पेशंटना आपण देतो. तुम्ही किती महिन्यासाठी हे GLP-1 ॲनालॉग्स देऊ शकता एका पेशंटला, आणि ते बंद केल्यावर पेशंटचं वजन तसेचं तसं मेंटेन राहतं की परत वाढायला येतं? GLP-1 हे शक्यतो 3 ते 6 महिन्याच्या पेक्षा जास्त कालावधीसाठी आपण देत नाही. तर हे औषधं चालू करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या ब्लड टेस्ट असतात, त्या मी पहिल्यांदा तुम्हाला सांगू इच्छिते. तर सर्वप्रथम आपण त्यांचं साखरेचं नियंत्रण म्हणजे फास्टिंग ब्लड शुगर, मागील 3 महिन्यातील साखरेची पातळी म्हणजे HbA1c, आणि त्यांचं पॅन्क्रियाज कसं काम करतंय म्हणजे स्वादुपिंडाच्या टेस्ट, ज्या अमायलेज आणि लायपेज ह्या टेस्ट करतो. त्यांचं यकृत नीट काम करतं का नाही हे बघण्यासाठी लिव्हर फंक्शन टेस्ट करतो. त्यांची किडनी नीट काम करते का ह्याच्यासाठी किडनी फंक्शन म्हणजे सिरम क्रिएटिनिन आणि ब्लड युरिया ह्या 2 टेस्ट करतो. तसेच त्यांचं थायरॉइड हे कसं काम करतं हे बघण्यासाठी थायरॉइड फंक्शन टेस्ट करतो. आणि नक्कीच त्यांची कोलेस्ट्रॉल लेवल म्हणजे आपल्याला गुड कोलेस्ट्रॉल म्हणजे HDL आणि बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजे LDL ह्यांची आणि ट्रायग्लिसराईड ह्यांची टेस्ट करणं हे अतिशय गरजेचं आहे. ही औषधं चालू असताना काही मंथली चेक करणं हे फार महत्त्वाचं आहे. जसं की वजनाचा दर महिन्याला आढावा घेणं, ब्लड प्रेशर आणि हृदयाचे ठोके म्हणजे पल्स रेट हे नियमित स्वरूपात बघितले पाहिजेत. तसेच सीमाग्लुटाईड हे औषधामुळं डोळ्यांवर काही दुष्परिणाम होतात, ज्याला आपण ऑप्टिक न्यूरोपॅथी म्हणतो. त्यासाठी रेग्युलर फंडस एक्झामिनेशन डोळ्यांच्या म्हणजे ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट कडून करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ही औषधं कधी बंद करावीत तर जेव्हा ह्याचा तीव्र दुष्परिणाम म्हणजे पॅन्क्रियाटायटिस हा आजार होतो, अतिशय असह्य अशा पेशंटला वेदना होतात आणि वारंवार उलट्या होतात, अशा वेळी हे औषध स्टॉप करावं लागतं. आणि काही पेशंट आहेत ज्यांमध्ये आपण हे औषध देऊच शकत नाही. तर असे पेशंट म्हणजे ज्यांना थायरॉइडचा एक विशिष्ट स्वरूपाचा कॅन्सर असतो, ज्याला आम्ही मेड्युलरी कार्सिनोमा ऑफ थायरॉइड म्हणतो. तसेच एक एंडोक्रायनॉलॉजी चा आजार असतो की ज्याच्यात सर्व प्रकारच्या ग्रंथी ह्या इन्व्हॉल्ड असतात, म्हणजे मेन 2 सिंड्रोम आम्ही ज्याला म्हणतो, की मल्टिपल एंडोक्रायनॉलॉजिक निओप्लाझिया. ह्या पेशंट्सना हे इंजेक्शन्स आपल्याला देताच येत नाहीत. बरोबर. तर बेसिकली एंडोक्रायनॉलॉजिस्टचा इन्व्हॉल्वमेंट, गायनेकोलॉजिस्टचा इन्व्हॉल्वमेंट हे अतिशय महत्त्वाचं आहे जेव्हा GLP-1 ॲनालॉग्स हे तुम्ही कन्सिडर करत आहात. कारण ह्या औषधांना कॅज्युअली घेणं पॉसिबल नाही आहे. याला रुटीन चेकअप्स लागतात, डोळ्यांची तपासणी पण रेग्युलरली लागते, आणि हे बंद केल्यावर रिव्हर्जन हा प्रॉब्लेम पण होऊ शकतो. याच्याबद्दल तुम्ही थोडंसं सविस्तर सांगा. जेव्हा आपण ही औषधं बंद करतो तेव्हा ह्या औषधांचं मुख्य काम होतं की आपली भूक नियंत्रित करणं. तर पुन्हा आपली भूक नॉर्मल व्हायला लागते आणि भूक कदाचित वाढायलाही लागते. त्यामुळं
हे औषधं बंद केल्यानंतर बरेच सारे पेशंट्स आपल्याकडे येतात की आमचं वजन पुन्हा वाढू लागलं. तर त्यासाठी आपल्याला जीवनशैलीतील बदल आणि आपण आहारात काय खावं आणि किती खावं ह्या गोष्टी मेंटेन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर बेसिकली ही औषधं एवढी वाईट पण नाही आहेत, पण जर तुम्ही चालू करत असाल तर मग तज्ज्ञांचा सल्ला डेफिनेटली घ्यायला पाहिजे. नक्की. आजकाल काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर काही ॲप्स वगैरे स्टार्ट झाले आहेत जे GLP-1 ॲनालॉग्स पेशंटला डायरेक्टली प्रिस्क्राईब करत आहेत थ्रू ऑनलाईन कन्सल्टेशन. तर हे योग्य आहे का? तुम्हाला काय वाटतं याच्यावर? ही औषधं सर्वप्रथम आपल्याकडे ह्यांची किंमत सध्या खूपच जास्त आहे बरोबर. आणि काही वर्षात आता ह्याची किंमत कमी देखील होईल, पण ती अशा पेशंटसाठी कमी होणार आहे की ज्यांना अतिशय गरज आहे, म्हणजे अतिलठ्ठपणा आहे, BMI ज्यांचा 30 पेक्षा जास्त आहे, आपलं ज्यांना मधुमेह वगैरे मधुमेह सोबत चालू आहे झालेलं. आणि गोळ्यांनी तो कंट्रोलमध्ये होत नाही, अशाच पेशंटसाठी ही औषधं आपण कमी रेटमध्ये देतोय. पण त्याच पेशंटनी ही फक्त औषधं वापरावीत. ही रेग्युलरली सगळ्यांनी औषधं वापरू नयेत. तर बेसिकली म्हणण्याचा अर्थ हा की GLP-1 ॲनालॉग हे काही लाईफस्टाईल सुधारण्याच्या प्रयोजनेला सबस्टिट्यूट म्हणून वापरू नाही शकत. तो आपल्याला एक बूस्ट म्हणून देता येतो, वजन कमी करायची एक सुरुवात म्हणू शकतो, पण नंतर शेवटी ते लाईफस्टाईल मेंटेन करणं हे रुग्णाच्याच हातात आहे. अगदी खरं. बरोबर मॅम. तुम्हाला या सगळ्या डिस्कशनचा एक छोटासा सार म्हणून एक लाईफस्टाईल कशी राहायला पाहिजे प्रत्येक पेशंटची PCOD टाळायला, किंवा PCODच्या पेशंटनी कुठली लाईफस्टाईल फॉलो केली पाहिजे हे तुम्ही थोडंसं एक शॉर्टमध्ये सांगा मॅम. हो, नक्कीच. मी आपल्या प्रेक्षकांना एक मूलमंत्र देऊ इच्छिते. अगदी सोपं आहे. A to J हे लेटर्स आपण लक्षात ठेवले तर नक्कीच फायदा होईल. A म्हणजे अँक्झायटी मॅनेजमेंट. जसं आपण बघितलं PCOD हा मानसिक आरोग्यावर देखील तेवढाच परिणाम करतो. त्यासाठी आपल्याला मानसिक ताणतणाव हा कमी केला पाहिजे आणि अँक्झायटी आणि डिप्रेशन हे जे मानसिक ताणाचे आजार आहेत त्यांना संतुलित केलं पाहिजे, नियंत्रणात ठेवलं पाहिजे. B म्हणजे बॅलन्स डाएट. आपण सखोल चर्चा केलीच आहे बॅलन्स डाएटबद्दल. C म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. आपण जे काम करू, तुम्ही जर स्टुडंट असाल तर मन लावून अभ्यास करा. वर्किंग असाल तर तुम्ही आपल्या जॉबमध्ये 100% डेडिकेशननं, कॉन्सन्ट्रेशननं जे तुम्हाला आनंद देईल, तुमचं काम हेच तुम्हाला आनंद देईल. D म्हणजे डिसिप्लिन. तर दररोज योग्य वेळी उठणं, लवकर उठणं आणि नियमित व्यायाम करणं हे डिसिप्लिन आपण जर शरीराला लावून दिलं तर ते आपल्यासाठी कायमस्वरूपी उपयोगी पडेल. E म्हणजे एक्सरसाइज, नियमित व्यायाम. F म्हणजे फ्रेंड्स. तर आपण नेहमी म्हणतो मॅडम की सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. नक्कीच. आपले चांगले फ्रेंड्स असतात ज्यांच्याबरोबर आपण बोलून आपली स्ट्रेस लेवल कमी होती आणि आपल्या भावना ज्या आहेत त्यांचा निचरा होतो. जो आता तर सगळ्यांनीच मान्य केलं, हृदयविकार तज्ज्ञांनी देखील मान्य केलेलं आहे. जर मानसिक तणाव ह्याचा व्यवस्थित निचरा झाला तर हार्टचे प्रॉब्लेम्स देखील कमी होतात, हृदयविकाराचा धोका देखील कमी होतो. नक्कीच मॅडम. त्याच्यानंतर G म्हणजे गॉड किंवा गुरु. तर प्रेयर्समध्ये अनन्यसाधारण असं सामर्थ्य आहे आणि आपण जेव्हा प्रेयर्स करतो तर ते देखील मानसिक ताण कमी करायला मदत करतं. त्याच्यानंतर H म्हणजे हेल्थ इन्शुरन्स. बरोबर. H म्हणजे हेल्थ चेकअप. तर मला सगळ्यात पहिल्यांदा सांगू इच्छिते की आपण रेग्युलर दर वर्षाला हेल्थ चेक करणं महत्त्वाचं आहे. आपली शुगर, आपलं वजन, आपलं ब्लड प्रेशर, काही ब्लड टेस्ट हे करणं गरजेचं आहे. I म्हणजे इन्शुरन्स. आपण सगळेच जाणतो की औषधोपचार सध्या खर्चिक झाल्यामुळं हेल्थ इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. आणि J म्हणजे जॉयफुल लाईफ. तर सर्वांनी आपल्या कामात डेडिकेशन देऊन आपल्या कामापासून आनंद मिळवला पाहिजे आणि त्यामुळेच आपल्या मानसिक ताणाचं उपचार होईल. डॉक्टर स्वाती यांनी आपल्याला एक जीवनाचा एक सार दिलेला आहे A to J फॉर्म्युलावरून, आणि मी प्रेक्षकांना विनंती करते की सगळ्यांनीच हा एक फॉर्म्युला ध्यानात ठेवावा आणि फॉलो करावा. PCOD हा एक आजार नव्हे, पण ही एक स्थिती आहे. हा एक लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे जो आपण आपल्या जीवनशैलीत बदल करून कंट्रोल किंवा नियंत्रणमध्ये करू शकतो. मी डॉक्टर स्वाती यांना मनःपूर्वक आभार मानते की त्या इकडे या मंचावर आल्यात आणि त्यांनी त्यांची सखोल माहिती सगळ्या प्रेक्षकांना आणि मला दिली. धन्यवाद डॉक्टर स्वाती मॅडम.